अशी शक्कल आपल्या गृहिणींना जमते बरं का। आता इथं गोसावळ्याची भाजी आणि इथं आहे डाळ कांदा, हा मटकीचा डाळ कांदा आहे बरं का। आता हे एक रस्सा भाजी करायची होती आणि एक घट्ट भाजी, तर म्हटलं आता आणि वेळ पण खूप झाला होता, त्यामुळे शॉर्टकट काहीतरी पटकन कसं करावं, तर मी म्हटलं कांदा टोमॅटो आणि लसूणच ह्या दोन्ही भाज्यांना हेच लागतं। म्हणजे आज सेपरेट जर करायची म्हटली की वेगवेगळ्या भाज्या, तर दोन्हींना वेगवेगळे मटेरियल लागतात, त्यामुळे अशी शक्कल लढवायची की दोन्ही भाज्यांना एकच लागलं पाहिजे, कांदा आणि टोमॅटो हे दोनच लागणार होतं आणि लसूण। तर गोसाळ्याची भाजीसुद्धा मी केलेली आहे, त्याचा व्हिडिओ मी नेक्स्ट ह्याच्यात टाकेन। डाळ कांदा म्हटलं तर एकदम भारी बरं का, भाकरीसोबत काला करून खायला एकच नंबर। पण मी इथे भाकरी केलेली नाही, चपाती केली आहे। सुरुवातीला काय केले, तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी दिली, लसणाची फोडणी आणि कांदा टोमॅटो भाजून आपलं हळद तिखट मीठ जे आहे ते टाकायचं आणि छान शिजत आल्यानंतर थोडं शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि मस्तपैकी भाजी करायची। दोघांना सुद्धा तीच सामग्री लागते। जेवणासाठी गडबड असेल की नाही, घाई गडबड, तेव्हा ह्या दोन भाज्या उपयोगी पडतात। तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा।